जय भीम. मी वामनदादा कर्डक यांचे गाव, काय नाव यांचं गावचं नाव? देशवंडी. हां, वामनदादा कर्डक यांचं गाव देशवंडी. देशवंडी. यांचे जे नातू आहेत त्यांच्यासोबत थोडं 2 मिनिटासाठी बोलत आहो. आणि त्याच्यानंतर हा जो पार आहे इथे जो बनवलेला आहे याच्यावर वामनदादा यांनी किती वेळा असे गाणे वगैरे म्हटलेले आहेत. हा पार त्याच्या वेळेस तेव्हापासूनचा बनलेला आहे हे आपण बघू शकता. आणि मी याच्यानंतर त्यांचे जे नातू आहेत यांच्यासोबत 2-3 मिनिट बोलल्यानंतर तुम्हाला त्यांचं वामनदादा कर्डक यांचं घरसुद्धा दाखवणार आहोत. दादा तुमचं नाव काय? नितीन कर्डक. नितीन कर्डक. बरं. तुम्ही कोण आहे वामनदादा कर्डकचे? नातू. नातू. ठीक आहे. तर वामनदादा कर्डक काय याच एरियामध्ये होते असं तुम्हाला म्हणजे आठवतो का काहीतरी? हो, आठवतो. बरं. त्यांचं कोणतं तुम्हाला गाणं एखादं आठवते का? कोणतं बी? त्यांचं एकच गाणं आहे, नदीच्या वाट चुनचुन काट चुनचुन करते पाय पोर चालत राही. गुड. डोईवर डोई म्हणजे डोईवर डोई पोर चालत राही. गुड. शाबास. तुम्ही कोण आहे दादा? आपण त्यांचे नातू. अच्छा. तर तुम्ही सुद्धा इथं समजा तुम्ही जरी वामनदादा कर्डकला बघितलं नसेल परंतु तुमचे आबाजी वगैरे आजीबाजी त्यांनी तर 100% बघितलं असेल. त्यांची गाणी वगैरे मोबाईलला मी बघत असतो. बरं. छान आहे. कारण मला संभाजीनगरहून इथे यायला मतलब वेळ लागला आणि थोडा टाईम लागला. मला ॲक्च्युली माझी इच्छा होती की मी वामनदादा कर्डक यांचं मतलब घर आज बघण्यासाठीच स्पेशली आलो. तर चला तर आता आपण आहे ना वामनदादा कर्डक यांचं थोडं घर बी बघू. आणि विशेष म्हणजे हे बघा. तर ठीक आहे, आपण आता वामनदादा कर्डक यांचं थोडं घर वगैरे बघू. ही काढले जाते. हे त्यांच्या टायमापासूनचे मतलब घर वगैरे बनलेले इथे बघा. हे त्यांचे पूर्ण रिश्तेदार वामनदादा कर्डक आणि पूर्ण कर्डक पार्टीचं आहे. इथं जेवढे वेळ आहेत हे कर्डक पार्टी हे त्यांचे एक रिश्तेदार त्यांचं घर आहे. हे बघा. आणि इथं वामनदादा कर्डक हे राहायचे. ठीक आहे. इथं वामनदादा कर्डक आहे. हे असं बघा. मी सर्वप्रथम वामनदादा कर्डक यांच्या दरवाजाजवळ त्यांना एक वंदन करतो. इथून वामनदादा कर्डक हे यांच्या घरी मी आलेलो. आता फारच जुना हा वाडा आहे आणि वामनदादा कर्डक इथं राहत आहे. तर त्यांची जे तिथूनच गाणी सुरुवात, कारण जन्म तिथं झाला तर गाणी सुरुवात तिथे त्यांनी तिथूनच केली. परंतु त्यांचं सगळ्यात एक वैशिष्ट्य आहे की ते काहीच शिकलेले नाही. आणि हे गावसुद्धा एवढं अवघड ठिकाणी आहे की इथं येण्यासाठी बी फार मुश्किल आहे. पहाडी आहे, डोंगर आहे आणि रोडसुद्धा एकदम मतलब बरोबर नाही आहे. तरी मी काय केलेलं आहे की ठीक आहे, आज माझी इच्छा होती की वामनदादा कर्डक यांचं ठीक आहे मतलब घरी येऊन त्यांच्या जिथं पदस्थापित झालेलं आहे त्या ठिकाणी मला एक वंदन करायचं होतं म्हणून मी इथं आलेलो. ठीक आहे. तर बाकीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथं सरकारने एक निधी दिलेला आहे. त्या निधीद्वारे इथं फार भव्य म्हणजे इथं स्मारक बनणार आहे. आणि ते स्मारक बनल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला त्या स्मारकच्या ठिकाणी घेऊन येणार आहे. तर हेच बोलून मी आपणाला थोडंसं दाखवतो की 1-2 घरं वगैरे दाखवतो. बौद्ध विहार आहे. इथे एक बौद्ध विहार सुद्धा आहे. हे बघा एकदम त्यांचे छोटे छोटे घर आहेत. हा पार आहे. इथं आता त्या टायमापासून पार हा शब्द आहे तो पारच राहील. हे इथं बौद्ध विहार आहे. चला मी आपणाला एक बुद्ध विहारापर्यंत घेऊन जातो. इथं बौद्धाची मूर्ती थायलंडवरून आलेली. हे जी बुद्ध मूर्ती आहे हे थायलंडवरून आलेले आहे असे त्यांचे नातू सांगत आहे.
बरं चालतंय. हे बघा थायलंडमध्ये मूर्ती आलेली आहे. ही थायलंडची मूर्ती आहे. इथं भंतेजी वगैरे आले तर भंतेजी वगैरे राहू शकतात अशी थोडी सुविधा आहे. कारण थोडं आणि विशेष म्हणजे इथं वामनदादा कर्डक यांचा सुद्धा फोटो लावलेला आहे. हे बघू शकता आपण. वामनदादा कर्डक यांचा फोटो आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा इथं फोटो आहे. हे काही कारणास्तव थोडं बंद केलेलं आहे. बुद्धविहार वगैरे थोडं जुन्या टायमामधलं आहे. ठीक आहे. हे मूर्ती कुठून आली दादा? थायलंडवरून आलेली. थायलंडवरून आलेली. हो. बरं. इथं भंतेजी वगैरे राहत असतात का कोणीतरी? हो, येतात ना. अच्छा, भंतेजी वगैरे आले तर समजा इथं राहतात. ठीक आहे. बरं. 14 एप्रिलला आमच्या इथं निळी पाठ. काही कार्यक्रम वगैरे होत असतो इथं? हो, निळी पाठ होती 14 एप्रिलला. असं. निळी पाठ म्हणून आम्ही तिथं नाव ठेवलेलं, वामनदादांनीच ठेवलेलं होतं ते. असं असं. हो, निळी पहाट. हं. हां, बरोबर आहे. आणि निळी पाठ म्हणजे पाठीच गाणी व्हायचे ते. होय. 4ला चालू झाले. गाणी चालू राहायची. भरपूर लोक लांबून लांबून लोक आहेत. असं आहे. सकाळी सर्व वामनदादांचेच कलाकार, वाजवणारे, गाणारे सर्व त्यांचे. ॲक्च्युली वामनदादाला आहे ना चाहणारे या भारतामध्ये फार लोक आहेत. कारण त्यांची जे सरासरी जे जुने लोक आहेत ते वामनदादाच्या चालीवर चालतात. नाशिकला सुद्धा एक बुद्धविहार आहे आणि त्यांचं नाव गणेश तांबडे म्हणून आहे. आणि ते सुद्धा त्यांच्याकडे फार मोठं यांचं गाण्याचं बुक आहे. मी नाशिकला बुद्धविहारामध्ये गेलो होतो त्यावेळी त्यांनी मला दाखवलं की आणि सेम म्हणजे जसे वामनदादा कर्डक यांची राहण्याची स्टाईल आहे तशी ते सुद्धा त्यांची स्टाईल आहे. आणि गाण्याचं पुस्तक आहे मोळ नावाचं. हां, मोळ नावाचं गाण्याचं पुस्तक आहे. सर्व गाणे त्यामध्ये मोळ नावाच्या पुस्तकामध्ये सर्व गाणे. बरं, ठीक आहे. तर चला पुन्हा एक वेळ मी आपल्यासोबत बोलल्याबद्दल फार जमते. जरा एक तुमचा दोघांचा फोटो काढा. फक्त असंच आहे जाऊ द्या. आणि नंतर व्हिडिओ चालू आहे. हो, व्हिडिओ चालू आहे. ठीक आहे. आणि तुम्ही इकडे दाबायचं. इकडे दाबायचं. व्हिडिओ फक्त व्हिडिओ चालू होता. व्हिडिओ चालू आहे का? ओके केलं. ठीक आहे. चला, ओके.